मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। गुड मॉर्निंग। आज तुम्हाला माहीत आहे का आज काय आहे? आज 27 ऑगस्ट आहे आणि आपल्या घरी बाप्पाचं आगमन आहे। सो माझ्या ब्लॉगमध्ये असंच राहा आणि मी तुम्हाला दाखवतो कोकणात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो आणि खूप मजा येते। ब्लॉगमध्ये असंच राहा। तुमचा जन्म जर कोकणात झाला असेल तर तुम्ही खूप नशीब होणार, कारण कोकणात गणेशोत्सवाला एवढी मजा येते की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही। आणि तुम्ही प्रत्येक कोकणकराला विचारा की गणेशोत्सव कोकणात जाऊन तुम्हाला कसं वाटतं। आत्ताच आपण जाऊन दुर्वा आणलेला आहे आणि बाप्पासाठी आपण आता दुर्व्याचा हार बनवतो। तर चला दाखवतो कसा बनवतात। रे गणा वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी। मित्रांनो, कसं दिसतं कमेंटमध्ये नक्की सांगा। स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी, साज मोदकांचे सजले रूप तुझे चंदनी, नाममुखी हात माझे जुळले हे चरणी। मित्रांनो, बाप्पासाठी माझी आई आणि काकी मोदक बनवतात। चला मग तुम्हाला दाखवतो। तुझा माझ्या अंतरी वाट किती पाहू रे गणा, वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी। आता आपण बाप्पाची स्थापना करणार आहोत। चला मग तुम्हाला दाखवतो। कटे कितीही येवो तू माझा कैवारी, कमी ना सर्वांगी सुंदर उठे दुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती, दर्शन माते माळ कामना पूर्ती। जय देव जय देव चंदनाची ओढी कुंकुम केशोरा, हिरे जळी मुकुट शोभतो बरा, रुंदून तेनु कोरे चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती होती। आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी, आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी।
भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या भावाला मोठं करा.